वसुबारस कथा आणि सुंदर शिकवण. भारतीय संस्कृतीमध्ये जसं इतर सणांना स्थान आहे, तसंच दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हाही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा दिला आहे. गाय ही सात्विकतेचं प्रतीक आहे. तिच्या सहवासाने मन पवित्र होतं आणि तिच्या दुधाने शरीराला बल प्राप्त होतं. ती शेतीला खत देऊन भूमीला पोषण देते. त्यामुळे तिचं पूजन म्हणजे संपूर्ण सृष्टीप्रती कृतज्ञतेचं प्रतीक आहे. प्राचीन काळी देव आणि दानवांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले. त्या मंथनातून अनेक दिव्यरत्न प्रकट झाली. लक्ष्मी देवी, चंद्र, ऐरावत, धन्वंतरी आणि त्याचबरोबर 5 कामधेनू गायीही उत्पन्न झाल्या. त्या 5 गायींपैकी एक होती नंदा. हीच नंदा धेनू म्हणजे गोमातेचं मूळ स्वरूप मानली जाते. ती शुद्ध, पांढरी, तेजस्वी आणि कल्याणकारी आहे. धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी श्री विष्णूंची आपतत्वात्मक तरंग ब्रह्मांडात सक्रिय होते आणि त्या तरंगामुळे विष्णू लोकातील कामधेनूची दैवी स्वरूप पृथ्वीवर अवतरते. म्हणूनच या दिवशी गायीचं पूजन केल्याने धन, आरोग्य, समाधान आणि सद्गुणांची वाढ होते, अशी श्रद्धा आहे. आटपाट नगरात एक सासू आणि तिची सून राहत होती. त्यांच्या घरी गायी, म्हशी आणि लहान वासरं होती. वसुबारसच्या सकाळी सासू शेतावर जाण्यापूर्वी म्हणाली, मुली, गवाळे आणि मुगाळे शिजवून ठेव. सासू शेतावर गेल्यावर सून माडीवर गेली. धान्य काढलं, पण अज्ञानातून मोठी चूक केली. ती गोठ्यात गेली आणि निरपराध गवाळे, मुगाळे, वासरं ठार केली. त्याचं मांस शिजवून ठेवून ती सासूची वाट पाहू लागली. दुपारी सासू परतली. जेवायला बसल्यावर तिला तांबडं मांस दिसलं. तिने विचारलं, हे काय आहे? सुनेने सगळं सत्य सांगितलं. सासू व्याकुळ झाली. देवासमोर हात जोडून प्रार्थना केली, देवा, माझ्या सुनेच्या हातून अपराध झाला आहे. तिला क्षमा कर आणि ह्या वासरांना पुन्हा जिवंत कर, नाहीतर मी संध्याकाळी प्राण देईन. देव तिच्या भक्तीने प्रसन्न झाले. संध्याकाळ होत्याच गोठ्यात हंबरडा झाला. वासरं पुन्हा जिवंत झाली. सासूने गाई वासरांची पूजा केली, देवाचे आभार मानले आणि त्या दिवसापासून हा दिवस गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस म्हणून साजरा केला जाऊ लागला. ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक कृतीपूर्वी थांबा, विचार करा आणि मगच पाऊल उचला. धनत्रयोदशीचे गूढ. आरोग्य, समृद्धी आणि प्रकाशाचा उत्सव. धनत्रयोदशी, जिला अनेक ठिकाणी धनतेरस असेही म्हणतात. हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. ही तिथी वर्षातील सर्वात पवित्र तिथ्यांपैकी एक मानली जाते, कारण या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून प्रकट झाले. पुराणांनुसार जेव्हा देव आणि असुरांनी एकत्र येऊन समुद्रमंथन केले, तेव्हा समुद्रातून 14 रत्न प्रकट झाली. त्यापैकी एक होते भगवान धन्वंतरी, जे हातात अमृताने भरलेला कुंभ घेऊन प्रकट झाले. त्यांचं आगमन म्हणजे आरोग्य, आयुष्य आणि औषधज्ञानाचा आरंभ मानला जातो. म्हणून या दिवशी आपण केवळ धनाची नाही तर आरोग्य आणि दीर्घायुष्याचीही पूजा करतो. नवीन वह्या, खाती आणि व्यवसायाशी संबंधित वस्तू सुरू करणे शुभ मानले जाते. अनेक जण सोने, चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करतात, कारण असे मानले जाते की या वस्तू घरात शुभत्व आणि लक्ष्मीचं आगमन घडवतात. धनत्रयोदशीला केवळ सोनं चांदीच नव्हे तर धान्य, तूप, तेल, भाजी आणि इतर अन्नधान्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाशी एक भावस्पर्शी कथा जोडली गेली आहे. एकेकाळी हेमा नावाचा राजा होता. त्याच्या पुत्राबद्दल भाकीत करण्यात आलं होतं की तो 16व्या वर्षी मरेल. राजा व राणी दुःखाने व्याकुळ झाले, परंतु पुत्राचं लग्न लावून देऊन त्यांनी त्याला सुखद जीवनाचा अनुभव मिळवून दिला. लग्नानंतर 4थ्या दिवशीच त्याच्या मृत्यूची वेळ ठरलेली होती. त्या रात्री त्याची नववधू सतत जागी राहिली. तिनं सोन्या चांदीचे दिवे लावले. संपूर्ण महाल उजळून निघाला. ती त्याला गोष्टी सांगत राहिली, गाणी गात राहिली आणि त्याला झोपू दिलं नाही. जेव्हा यमराज सर्पाच्या रूपात त्याच्या प्राणांसाठी आले, तेव्हा त्याचे डोळे त्या तेजाने, सोन्या चांदीच्या प्रकाशाने दिपले. त्यांना त्या स्त्रीचं प्रेम आणि धैर्य पाहून मन भरून आलं आणि त्यांनी राजकुमाराचे प्राण न घेता यमलोकात परत गेले. त्या दिवसानंतर लोकांनी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला कणकेचा दिवा लावण्याची प्रथा सुरू केली. हा दिवा म्हणजे यमदीपदान, जो मृत्यूवर प्रकाशाचा विजय दर्शवतो. समुद्रमंथनाच्या दिवशी देवी लक्ष्मी देखील प्रकट झाल्या. त्या केवळ संपत्तीची देवी नाहीत तर सौंदर्य आणि शांतीचं प्रतीक.
धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजन करणं विशेष शुभ मानलं जातं, कारण तिनं आपल्या घरात आनंद, समाधान, शुभत्व नांदवण्याची प्रेरणा दिली आहे. ही कथा आपल्याला शिकवते की धन फक्त पैशात नसतं. आरोग्य, सद्भावना आणि प्रेम यातच खरी संपत्ती दडलेली असते. नरक चतुर्दशीची कथा. नरकासूर वध आणि अभ्यंग स्नानाची परंपरा. पुराणानुसार नरकासूर हा दुष्ट आणि दंभी राक्षस होता. विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला. त्यावेळी नरकासुराचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला. पृथ्वी देवीने त्याचे संगोपन केले आणि विष्णू लोकात घेऊन गेले. त्याला श्री विष्णूंनी प्राग्ज्योतिषपूर राज्याचा कारभार सांभाळायला दिला आणि त्यासाठी दुभेय रथ दिला. सुरुवातीला नरकासुराने राज्य व्यवस्थित चालवले, पण नंतर त्याने मित्र बाणासुराच्या संगतीत लोकांवर अत्याचार सुरू केले. त्याने 16,000 स्त्रियांना बंदी करून त्यांच्यावर अन्याय केला. त्याच्या अत्याचारामुळे देव, गंधर्व आणि मानव सगळे त्रस्त झाले. ऋषी वशिष्ठांनी चेतावणी दिली की त्याचा मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार आहे. पण नरकासुराने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून वरदान मिळवले, मला कोणीही मारू शकणार नाही. या वरदानामुळे त्याला अजेय समजायला लागले. लोकांचे दुःख पाहून श्रीकृष्णाने नरकासुराचा संहार करण्याचे ठरवले. नरकासुराचे महाल पाण्याने आणि अग्नीने वेढलेले होते, पण श्रीकृष्ण गरुडावर बसून त्याला पराभूत करीत वध केला. नरकासुराच्या कारागृहात बंद असलेल्या 16,000 स्त्रियांना श्रीकृष्णाने सुटकेची भेट दिली आणि त्यांचा स्वीकार करून मान सन्मान दिला. युद्धात पडलेल्या नरकासुराच्या रक्ताच्या थेंबापासून स्वतःला स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेल लावून अभ्यंग स्नान केले. म्हणूनच या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे. नरकासुराचा अंत झाल्यावर पृथ्वी देवीने सांगितले की कोणीही शोक करू नये, उलट हा दिवस आनंदाने साजरा करावा. लोक दिवे लावतात, तेल लावून अभ्यंग स्नान करतात आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात. ही कथा आपल्याला शिकवते की वाईट कितीही मोठे असले तरी धैर्य, प्रामाणिकपणा आणि न्यायाचा मार्ग आपणाला संकटांवर विजय मिळवून देतो. संकटामध्येही आपला मार्ग कायम ठेवा आणि चांगल्यावर विश्वास ठेवा. लक्ष्मीपूजनाचा दिवस, अमावस्येचे महत्त्व. लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. अश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी केली जाते. या दिवशी चंद्र नसतो, अंधार अधिक असतो आणि त्या अंधारात दीप लावून देवी लक्ष्मीचे स्वागत करणे म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण त्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमंती करते आणि ज्या घरात स्वच्छता, सौंदर्य, श्रम आणि श्रद्धा असते तिथे ती वास करते असं मानलं जातं. कधी काळी देव आणि असुर यांच्यात प्रचंड युद्ध झालं. देवांची शक्ती कमी झाली आणि तीनही लोकात अंधार, दारिद्र्य आणि दुःख पसरलं. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंना विनंती केली. भगवान विष्णूंनी सांगितलं, समुद्र मंथन करा. त्या समुद्र मंथनातून अनेक रत्न आणि संपत्ती प्रकट होतील. त्यातच प्रकट होईल माझी अर्धांगिनी देवी लक्ष्मी. देव आणि असुरांनी क्षीरसागर मंथन सुरू केलं. दीर्घ प्रयत्नानंतर सुवर्णकांती असलेली कमळहस्त देवी प्रकट झाली. तिच्या आगमनाने तीनही लोकात पुन्हा आनंद, प्रकाश आणि समृद्धी पसरली. भगवान विष्णूंनी तिचं करकमल धरून तिला आपली अर्धांगिनी बनवलं. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली, मी त्या ठिकाणी वास करेन जिथे स्वच्छता, श्रम, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असेल, पण जिथे आळस, लोभ आणि अन्याय आहे तिथून मी दूर राहीन. त्या दिवसापासून अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेची परंपरा सुरू झाली. ही कथा आपल्याला शिकवते की स्वच्छता, श्रम आणि प्रामाणिकपणातच लक्ष्मीचा वास राहतो. ही खरी समृद्धी आणि खरी देवाची कृपा आहे. शुभ दीपावली. दिवाळी पाडवा, बळीराजाच्या दानशूरतेचा आणि समृद्धीचा उत्सव. दिवाळीचा तिसरा दिवस, कार्तिक शुद्ध प्रतिपदा. हा दिवस आपल्या संस्कृतीत बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. हा दिवस केवळ सण नाही, तर तो दान, सत्य, प्रेम आणि नवसुरुवातीचं प्रतीक आहे. असुरांचा राजा बळीराजा, भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र. राक्षस कुळात जन्म घेऊनही तो सदाचारी, प्रजाहितदक्ष आणि दानशूर होता. त्याच्या दयाळू शासनामुळे देवसुद्धा घाबरले.
एकदा बळीराजाने भव्य यज्ञ केला. या यज्ञानंतर तो सर्वांना इच्छित दान देत होता. तेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि लहान बटू ब्राह्मणाच्या रूपात ते यज्ञस्थळी पोचले. वामन म्हणाले, राजन, मला फक्त 3 पावलं जमीन हवी आहे. बळीराजाने हसत मान्य केलं. पण पुढच्या क्षणी वामनाने विराट रूप धारण केलं. एका पावलात त्यांनी स्वर्ग व्यापला आणि दुसऱ्या पावलात पृथ्वी. आणि मग विचारलं, 3रं पाऊल कुठे ठेवू? बळीराजाने नम्रपणे उत्तर दिलं, प्रभू, माझ्या मस्तकावर ठेवा. आणि विष्णूंनी तसं केलं. बळीराजाने वचन पाळलं आणि नम्रतेने स्वतःचं सर्व काही अर्पण केलं. त्याच्या या सत्यनिष्ठा दानशूरतेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिलं, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची पूजा करतील. म्हणून आजही आपण या दिवशी म्हणतो, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. या दिवशी सुवासिनी पतीचं औक्षण करतात. प्रेम, सन्मान आणि परस्पर आदर यांचं हे सुंदर प्रतीक आहे. व्यापारी नव्या वह्यांचं पूजन करतात. लक्ष्मी प्राप्ती आणि नव्या आर्थिक वर्षाच्या शुभारंभासाठी रांगोळीत बळीराजाची प्रतिमा काढली जाते. फटाक्यांची आतषबाजी होते आणि घराघरात दीपोत्सव साजरा होतो. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते, ज्यात श्रीकृष्णाला अन्नकूटाचा डोंगर अर्पण केला जातो. त्यामुळे या सणाला अन्नकूट उत्सव असंही म्हणतात. ही कथा आपल्याला शिकवते की दान, नम्रता आणि सत्य यातच खरी समृद्धी दडलेली आहे. बळीराजासारखं मन मोठं ठेवा, हाच पाडव्याचा संदेश. यम आणि यमुनेची कथा. भाऊबीजेचा खरा अर्थ. दिवाळीचा शेवटचा आणि अत्यंत प्रेमाचा दिवस तो म्हणजे भाऊबीज. हा सण म्हणजे भावा बहिणींच्या अटळ नात्याचा उत्सव. रक्षाबंधनानंतर या दिवशी पुन्हा एकदा बहीण आपल्या भावाला प्रेमाने ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या आनंदाची जबाबदारी स्वीकारतो. या दिवशी विवाहित बहिणी आपले भाऊ घरी बोलावतात, त्यांना प्रेमाने भोजन घालतात, टिळक लावतात आणि आरती करून ओवाळतात. भावंडांचं हे बंधन श्रद्धा, प्रेम आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. पुराणात सांगितलं आहे की सूर्यदेवाची पत्नी छाया हिच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमुना नेहमी आपल्या भावाला प्रेमाने घरी येऊन भोजन करण्याचं आमंत्रण देत असे, पण यमराज आपल्या कार्यामुळे येऊ शकत नव्हते. एकदा कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी यमराज स्वतःच आपल्या बहिणीकडे आले. यमुना भावाला पाहून आनंदाने न्हावून निघाली. तिने प्रेमाने भोजन वाढलं, भावाला तिळक लावला, आरती केली आणि आदरातिथ्य केलं. त्या प्रसंगाने यमराज प्रसन्न झाले आणि म्हणाले, यमुने, वर माग. तेव्हा यमुनेने नम्रतेने प्रार्थना केली, प्रत्येक वर्षी या दिवशी तू माझ्या घरी यावंस आणि ज्या बहिणी आपल्या भावाला या दिवशी टिळक करतात त्या आणि त्यांचे भाऊ तुझ्या भयापासून मुक्त राहावेत. यमराजांनी तथास्तु म्हणत तिची इच्छा पूर्ण केली. त्या दिवसापासून या तिथीला यमद्वितीया म्हणू लागले. असं मानलं जातं की जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडून टिळक घेतो आणि दोघे यमुने स्नान करतात, त्यांना आयुष्यात कधीही यमाचं भय नसतं. ही कथा आपल्याला शिकवते की नाती प्रेमाने, आपुलकीने आणि आशीर्वादाने जपली जातात.